श्री गणेश पुराण महोत्कट आणि भृशुंडी ऋषींची भेट अध्याय 16 व 17। श्री गणेशाय नमः। सूत म्हणाले, श्रोते हो, एके दिवशी काशीच्या राजांनी आपली नित्यकर्मे उरकली आणि ते महोत्कटावा भोजनासाठी बोलवायला गेले। तेव्हा राजा, माझे आताच पोटभर जेवण झाले आहे असे म्हणून त्यांनी तृप्तीचा ढेकर दिला। तेव्हा त्यांना मोठे नवल वाटले। ते म्हणाले, कश्यप कुमार, तुम्ही माझे अतिथी आहात। राजगृहातील भोजन होण्यापूर्वी कोणत्या भक्तांनी पूजन करून तुम्हाला खाऊ घातले ते मला जाणून घ्यायचे आहे। महोत्कट म्हणाले, राजा, दंडकारण्य नामक नगरात माझे एक निस्सीम भक्त आहेत। त्यांचे नाव आहे भृशुंडी। त्यांनी प्रदीर्घ काळ अनाधना करून माझी कृपा संपादन केली आहे। उपासनेच्या प्रभावाने ते माझ्यासारखेच दिसू लागले आहेत। त्यांच्या भ्रूमध्यातून शुंडा प्रकटली आहे। आज शुद्ध चतुर्थी दिनी त्यांनी माझे पूजन करून मला नैवेद्य अर्पण केला आहे। तो नैवेद्य खाऊनच माझे पोट भरले आहे। म्हणून तुम्ही त्यांची भेट घ्या आणि तुमच्या पुत्राच्या विवाहासाठी त्यांना सन्मानाने इथे घेऊन या। त्यांना सांगा, तुमचे आराध्य दैवत माझ्या प्रासादात आहेत। तुम्ही चतुर्थीला दाखवलेला नैवेद्य त्यांना मिळालेला आहे। हे ऐकून ते आतुरतेने इथे येतील। महोत्कटाच्या सांगण्यावरून काशीचे राजा त्वरेने दंडकारण्य नगराकडे निघाले। त्यांनी भृशुंडी ऋषींची भेट घेऊन महोत्कटाचे सर्व वृत्तांत सांगितले। त्यांना राजपुत्राच्या विवाहाचे निमंत्रण दिले। तेव्हा भृशुंडी ऋषी म्हणाले, राजा, मी एक भक्त आहे। ते निर्गुण निराकार परमात्मा महोत्कट नाम धारण करून तुमच्याकडे निवास करत आहेत, ही गोष्ट मला पटतच नाही। तुम्ही त्यांचे यथार्थ वर्णन करा। राजा म्हणाले, तपोनिधी, अनंत ब्रह्मांडाचे रचयिता, सृष्टीला अंतर्बाह्य व्यापून नानाविध रूपांनी व्यक्त झालेले, विश्वाचा आधार व ज्यांच्या लीलेचा कोणालाही पार लागत नाही असे ते परमात्मा, ते देवाधिदेव महोत्कट या नावाने कश्यपपुत्र म्हणून अवतरले आहेत। ज्यांच्याविषयी बोलताना वेद मौनावले, विधी हरी हर थकले, सहस्त्र मुखांचे शेषही शिणले, त्यांच्याविषयी मी काय बोलू। ते प्रभू अत्यंत बुद्धिमान व महापराक्रमी आहेत। सध्या ते 8 वर्षाच्या बालकाच्या स्वरूपात माझ्या पुत्राच्या विवाह कार्यात पौरोहित्य करण्यासाठी आलेले आहेत। भृशुंडी म्हणाले, हे राजा, तुम्ही महोत्कटाचे जे वर्णन केले ते माझ्या आराध्य दैवतांच्या सगुण साकार रूपाशी जराही मिळते जुनते नाही, म्हणून मी तुमच्या समवेत येऊ शकत नाही। ते ऐकून काशीच्या राजाला वाईट वाटले। ते म्हणाले, ऋषीवर्य, मी मोठ्या आशेने एवढ्या दूर आलो, पण तुम्ही माझ्याकडे यायलाच तयार नाहीत। त्यामुळे माझे कष्ट वाया गेले, मला व्यर्थ हेलपाटा पडला। तेव्हा भृशुंडी ऋषी म्हणाले, तुम्हाला येथे येण्यासाठी कष्ट पडले हे मला मान्य आहे, पण जाताना कष्ट पडणार नाहीत। तुम्ही डोळे मिटून घ्या। मी तुमच्या मस्तकावर हात ठेवल्यावर दुसऱ्याच क्षणी तुम्ही तुमच्या राजप्रासादात असाल। राजाने डोळे मिटून घेतले। भृशुंडी ऋषींनी आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकी ठेवला। त्याने डोळे उघडले तर काय आश्चर्य, ते स्वतःच्याच राजवाड्यात उभे होते। भृशुंडी ऋषींचे ते अगाध लीला कर्तृत्व पाहून ते अगदी थक्क झाले। त्यांनी महोत्कटांची भेट घेऊन घडलेले सर्व वृत्त सांगितले। हे ऐकून महोत्कटांना मोठे आश्चर्य वाटले। ते काशीच्या राजाला म्हणाले, तुम्ही पुन्हा भृशुंडी ऋषींकडे जा, त्यांना गजाननाने बोलावले आहे असे सांगा। त्यानंतर महोत्कटाने काशीच्या राजाकडे कृपादृष्टीने पाहिले। तेव्हा ते क्षणार्धात भृशुंडी ऋषींच्या आश्रमात प्रकट झाले। तेव्हा त्यांना परत आलेले पाहून त्या ऋषींना मोठे नवल वाटले। राजांनी त्यांना नमस्कार केला व म्हणाले, महोदय, तुम्हाला गजाननांनी बोलावले आहे। ते ऐकताच ते भृशुंडी ऋषी अत्यंत उत्कंठित झाले। त्यांच्या सर्वांगावर प्रीतीने शहारे आले आणि डोळ्यांतून आनंदाश्रू अभळू लागले। भृशुंडी ऋषींनी काशीच्या राजांचा हात धरला आणि 3च पावले टाकून त्यांनी काशीनगरात प्रवेश केला। काशीच्या राजांनी त्यांना सन्मानाने राजप्रासादात नेले आणि आपल्या सिंहासनावर बसवून त्यांची मनोभावे पूजा केली। पण आपल्या आराध्य दैवतांचा दर्शनाला आतुर झालेल्या त्या भृशुंडी ऋषींचे त्या उपचारांकडे लक्षच नव्हते। बराच वेळ होऊनही आपल्या स्वामींची भेट होत नाही हे पाहून त्यांना संताप आला। ते म्हणाले, तुम्ही माझी प्रतारणा करत आहात काय? मला फसवण्याचा तुम्ही विचार जरी केलात तरी मी शाप देऊन तुम्हाला भस्मसात करीन। तेव्हा काशीच्या राजांनी त्यांची समजूत काढली। ते म्हणाले, ऋषीवर्य, रागवू नका। ज्यांच्या आज्ञेने मी तुम्हाला इथे आणले आहे ते तुमचे स्वामी मैदानात सवंगाड्यांसमवेत खेळत आहेत। भृशुंडी ऋषींनी त्वरेने उठून बाहेर दृष्टी टाकली। त्यांना 7-8 वर्षाचे एक तेजस्वी ब्राह्मण कुमार मुलांमध्ये खेळत असलेले दिसले।
तेवढ्यात त्या तेजस्वी कुमारांचेही त्यांच्याकडे लक्ष गेले. ते खेळ टाकून धावत धावत त्यांच्या सन्मुख आले. त्यावेळी त्यांचे सर्वांग धुळीने माखले होते, वस्त्रे घामाने भिजली होती. ते भृशुंडी ऋषींना म्हणाले, काय हो, तुमचे गजानन दिसतात तरी कसे? तो त्यांचा निरागस प्रश्न ऐकून त्यांना मोठे कौतुक वाटले. ते गणपतींच्या स्वरूपाचे वर्णन करू लागले. ते वर्णन पूर्ण होताच महोत्कट गणपतींचे स्वरूप घेऊन त्यांच्यासमोर प्रकट झाले. त्या दर्शनाने ते धन्य धन्य झाले. महोत्कटाच्या रोपाने आपले दैवतच अवतरले आहे याची भृशुंडी ऋषींना खात्री पटली. ते वंदन करण्यासाठी पुढे सरसावले. तेव्हा गजाननांनी भृशुंडी ऋषींना दृढ आलिंगन दिले. ते दृश्य पाहून काशीच्या राजासह सर्वांचे अंतःकरण भरून आले. गजाननाच्या आज्ञेवरून राजपुत्राच्या विवाहासाठी भृशुंडी ऋषी तिथेच राहिले. श्री गणेश पुराण अध्याय 16 व 17 समाप्त. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकनचे बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.